श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 13. मागील भागामध्ये आपण रुद्रसंहितेतील द्वितीय खंडातील अध्याय 21 ते अध्याय 25 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 26 ते अध्याय 30 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर मग सुरुवात करूयात श्री शिवमहापुराण भाग 13. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, पूर्वी प्रयाग येथे सर्व ऋषीमुनी एकत्र जमले आणि तेथे त्यांनी मोठा यज्ञ आयोजित केला. देव, ऋषी, मुनी, सिद्धगण सर्व महान विद्वान ते यज्ञामध्ये आले, ज्यामध्ये मी स्वतः माझ्या महातेजस्वी निगम आगमासह सहकुटुंब तेथे पोहोचलो. मोठा उत्सव चालू होता. अनेक धर्मग्रंथातील ज्ञानावर चर्चा होत होती. त्या यज्ञामध्ये त्रिलोकीनाथ भगवान शिवही देवी सती आणि त्यांच्या गणासह आले. मी भगवान शिवांना येताना पाहिले. सर्व देव ऋषी मुनींनी त्यांना भक्तिभावाने वंदन केले आणि त्यांची स्तुती केली. भगवान शिवांच्या आज्ञा मिळताच सर्वजण आपापल्या जागी आसनस्थ झाले. त्यावेळी प्रजापती दक्षही तेथे पोहोचला. तो खूप तेजस्वी होता. प्रजापती दक्षाने मला प्रणाम करून आपल्या आसनावर आसनस्थ झाला. तो ब्रह्मांडाचा अधिपती होता, त्यामुळे त्याला आपल्या पदाचा अभिमान वाटू लागला. त्याच्या मनामध्ये अहंकाराने वास केला. ब्रह्मांडाचा अधिपती असल्याने तो सर्व देवांना पूज्य होता. सर्व ऋषीमुनींसह सर्व देवर्षींनी प्रजापती दक्षांना नमस्कार केला, त्याची स्तुती करून त्याचा गौरव केला. पण त्रिलोकीनाथ भगवान शिवशंभूंनी त्याला नमस्कार केला नाही किंवा दक्षाचे स्वागत करण्यासाठी ते आसनावरून उठलेही नाहीत. या सर्व प्रकाराने दक्ष संतापला. अज्ञानी असल्यामुळे प्रजापती दक्षाने महादेवांकडे क्रोधित नजरेने पाहिले आणि सर्वांना कथन करताना तो मोठ्या आवाजामध्ये म्हणू लागला. प्रजापती दक्ष बोलला, सर्व देव, असुर, ब्राह्मण, ऋषी, मुनी सर्वांनी मला नम्रपणे नमस्कार केला. हे सर्वजण माझी मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. पण सदैव भूत पिशाच्यांनी वेढलेला हा दुष्ट मनुष्य माझ्याकडे दुर्लक्ष का करतो? स्मशानामध्ये राहणारा हा निर्लज्ज प्राणी माझ्यापुढे नतमस्तक का होत नाही? भूत आणि पिशाच्यांच्या संगतीमुळे तो शास्त्राची पद्धत विसरला आहे का? यामुळे धोरणाचा मार्गही कलंकित झाला आहे. जे लोक त्याच्याबरोबर राहतात किंवा त्याच्या शब्दाचे पालन करतात ते ढोंगी, दुष्ट आणि पापी आहेत. ते ब्राह्मणांबद्दल वाईट बोलतात, स्त्रियांकडे आकर्षित होतात. हा रुद्र 4 वर्गापासून वेगळा आणि कुरूप आहे. म्हणून या पवित्र यज्ञामधून याला वगळले पाहिजे. तो जन्माने कनिष्ठ आणि कुलहीन कुटुंबातला आहे, त्यामुळे याला यज्ञामध्ये सहभागी होऊ देऊ नये. हे नारद, क्रोधाने बुद्धीचा नाश होतो. शिवांबद्दल वाईट शब्द बोलताना दक्षाने परिणामांचा विचारही केला नाही. अहंकारामुळे तो शिवस्वरूप विसरला. आदिशक्तीने तपश्चर्या करून ज्याची निवड केली तो कोणी सामान्य देव नाही हे तो विसरला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, दक्षाचे हे बोलणे ऐकून भृगू इत्यादी अनेक ऋषींनी रुद्रदेवांची निंदा केली. या सर्व गोष्टी ऐकून नंदीला वाईट वाटले. त्याचा राग वाढू लागला आणि त्याने दक्षाला शाप दिला आणि तो म्हणाला की, हे मूर्ख, दुष्ट, माझे स्वामी देवादिदेव महेश्वर यांना यज्ञातून दूर करणारा तू कोण आहेस? ज्याच्या केवळ स्मरणाने यज्ञ सफल होतो आणि तीर्थक्षेत्रे पवित्र होतात, त्या महादेवांना तू कसा शाप देऊ शकतो? माझे स्वामी निर्दोष आहेत आणि तू त्यांना शाप दिलात आणि आपल्या स्वार्थासाठी त्यांची चेष्टा केलीस. सदाशिवांनीच हे जग निर्माण केले, सांभाळले आणि ते नष्टही हेच करू शकतात. त्या महादेवाला तू शाप दिलास. नंदीचे हे बोलणे ऐकून प्रजापती दक्षाच्या रागाला तर काही पारावार उरला नाही. तो अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने नंदीसह सर्व रुद्रगणांना शाप दिला आणि तो म्हणाला, हे दुष्ट रुद्रगणांनो, मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही सर्व वेदांमधून बहिष्कृत केले जाल. तुम्ही वैदिक मार्गापासून दूर जाल आणि सर्व ज्ञानी तुमचा त्याग करतील. जेव्हा दक्षाने शिवांच्या प्रिय पार्षदांना अशा प्रकारे शाप दिला तेव्हा नंदीला अतिशय राग आला. नंदी हा भगवान शिवांचा आवडता पार्षद. दक्षाला उत्तर देताना ते अभिमानाने बोलले. नंदीश्वर म्हणाले, हे मूर्ख दक्ष, तुला शिवतत्वाचे ज्ञान नाही.
तो अहंकाराने शिवगणांना शाप दिला. तुझ्या म्हणण्यावर भृगु वगैरे ब्राह्मणांनी अभिमानाने शिवांची खिल्ली वळवली. म्हणून मी तुला भगवान शिवांच्या तेजाने शाप देतो की तुझ्यासारखा अहंकारी माणूस जो केवळ कर्मांचे फळ पाहतो, तो वेद धर्मामध्ये अडकतो, त्याचे वेदांचे तत्वज्ञान शून्य होईल. ते सदैव भ्रमिष्ट होतील, ते प्रयत्नविरहित होतील आणि फक्त स्वर्गाला महत्व देतील. ते रागावतील, लोभी होतील, ते नेहमी देणं घेणं म्हणे मग्न राहतील. हे दक्ष, जो कोणी भगवान शिवांना सामान्य देवता मानून त्यांचा अनादर करेल, तो तत्वज्ञानापासून कायमचा लिप्त होईल. आत्मज्ञान विसरून तो प्राण्यासारखा मूढ होईल आणि कर्माने भ्रष्ट झालेल्या या दक्षाला याचे तोंड शेळीसारखे होईल. अशा प्रकारे क्रोधाने भरलेल्या नंदीने दक्ष आणि ब्राह्मणांना शाप दिल्यावर मोठा गोंधळ झाला. भगवान शिव नंदीला मधुर स्वरामध्ये पटवून देऊ लागले की शांत हो. भगवान शिव म्हणाले, नंदी, तुम्ही सर्वांमध्ये जाणकार आहात, तू रागावू नको. तो दक्ष आणि संपूर्ण ब्राह्मण कुणाला काहीही न कळता आणि न समजता शाप दिला. सत्य हे आहे की कोणताही शाप मला स्पर्श करू शकत नाही, म्हणून तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे होते. मनुष्याची बुद्धी कितीही प्रदूषित असली तरी तो वेदांना कधी शाप देऊ शकत नाही. नंदी, सिद्धांनाही तत्वज्ञानाचा उपदेश करणारा तू. मी यज्ञ आहे, मीच यज्ञ कर्म आहे हे तुला माहीत आहे. मी यज्ञाचा आत्मा आहे, मी यज्ञाचा यजमानही आहे. मग मला यज्ञातून वगळावे कसे? तू विनाकारण या ब्राह्मणांना शाप दिलास. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भगवान शिवांनी नंदीला अनेक प्रकारे समजावल्यावर त्याचा राग शांत झाला. मग शिवजी आपल्या सर्व गणांसह आणि पार्षदांसह कैलास पर्वतावर आले. क्रोधाने भरलेला दक्षही ब्राह्मणांसमवेत आपापल्या स्थानी निघून गेला. पण त्याच्या मनामध्ये महादेवांविषयीचा राग आणि मत्सर तसाच राहिला. त्याने शिवांबद्दल आदर सोडला आणि त्यांचा निषेध करू लागला. त्याची ईर्ष्या दिवसेंदिवस वाढू लागली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, रागावलेल्याने अपमानित झालेल्या दक्षाने कंखल नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठा यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञामध्ये त्याने सर्व देवर्षी, महर्षी आणि देवांना बोलावले आणि अशा प्रकारे दक्षाचा यज्ञ उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदामध्ये सुरू झाला. सर्व ऋषी आपापल्या कामामध्ये मग्न झाले आणि म्हणून महर्षी दधीचे तिथे आले. त्या यज्ञामध्ये फक्त भगवान शंकर न दिसल्याने दधीचे म्हणाले, हे महान देवता आणि ऋषी, मी तुम्हा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. या महान यज्ञासाठी तुम्ही सर्वजण येथे आला आहात. पण मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की मला या यज्ञामध्ये त्रिलोकीनाथ भगवान शंकर दिसत नाहीत. त्यांच्याशिवाय हा यज्ञ मला अधुरा वाटतो. त्यांच्या अनुपस्थितीमुळे यज्ञाचे सौंदर्य कमी झाले आहे. तुम्हाला माहित आहे की भगवान शिवांच्या कृपेने सर्व कामे पूर्ण होतात. ते परम परिपूर्ण पुरुष आहेत. परंतु ते भगवान शिव इथे का दिसत नाहीत? ज्यांच्या कृपेने अशुभ सुद्धा शुभ होते, जे नेहमी सर्वांचे कल्याण करतात. या यज्ञामध्ये भगवान शिव उपस्थित असणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून यज्ञाच्या यशस्वी पूर्ततेसाठी तुम्ही सर्वांनी परात्पर परोपकारी भगवान शिवांना विनवून हा यज्ञ सुरू करावा, तरच हा यज्ञ पूर्ण होऊ शकेल. म्हणून तुम्ही सर्व लोकांनी ताबडतोब कैलास पर्वतावर जावे आणि भगवान शिवानी देवी सती यांना यज्ञासाठी बोलावून आणावे. त्यांच्या आगमनानेच हा यज्ञ पवित्र आणि पूर्ण होईल. महर्षी दधीचींचे हे बोलणे ऐकून दक्ष हसत म्हणाला, भगवान विष्णू हे देवांचे मूळ आहेत, म्हणून मी त्यांना इथे बोलावले. तेथे उपस्थित असताना यज्ञामध्ये काय उणीव असू शकते? भगवान विष्णूंसोबत ब्रह्मदेव आहेत. वेद, उपनिषदे आणि विविध आगम घेऊन ते इथे आले. देवतांसह इंद्र येथे उपस्थित आहे. वेद आणि वेदातील गूढ ज्ञान जाणणारे आणि पाळणारे हे सर्व ऋषी यज्ञाला उपस्थित आहेत. जेव्हा सर्व देवगण, सर्व श्रेष्ठ इथे उपस्थित आहेत, तेव्हा रुद्राचे इथे काय गरज? ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी माझी मुलगी सती तिचा विवाह शिवाशी करून दिला. मला माहीत आहे की ते पूर्णही नाहीत. त्यांच्या पालकांबद्दल काहीही माहीत नाही. तो भूत आणि पिशाच यांचा स्वामी
तो स्वतःची स्तुती करतो. तो यज्ञामध्ये बोलवण्यासाठी कदापि योग्य नाही. तो मूर्ख, जड, मूक आणि मत्सरी आहे. तरी हे दधीची, तुम्ही त्याला यज्ञाला आमंत्रित करायला सांगू नका. तुम्ही सर्व ऋषीमुनींनी मिळून माझा हा यज्ञ तुमच्या सहकार्याने यशस्वी करावा. दक्षाचे म्हणणे ऐकून दधीचे मुनी म्हणाले, हे दक्ष, परम परोपकारी भगवान शिव यांना यज्ञाला आमंत्रित न करून तुम्ही या यज्ञामध्ये आधीच व्यत्यय आणला आहे. याला आता यज्ञ म्हणण्याचीही लायकी नाही. तुम्ही भगवान शंकरांना आमंत्रण न देऊन त्यांचा अनादर केला आहे. त्यामुळे निश्चितच तुझा नाश आहे. असे म्हणत दधीची आपल्या आश्रमाकडे निघून गेले. त्यांच्या मागे भगवान शिवांचे अनुसरण करणारे सर्व ऋषीमुनीही तिथून निघून गेले. दक्षच्या समर्थकांनी यज्ञ सोडलेल्या ऋषींसाठी उपहासात्मक शब्द वापरले. यावर प्रसन्न होऊन दक्ष म्हणाला की मूर्खपणा आणि असत्यामध्ये गुंतलेले हे सर्व दुष्ट लोक या महान यज्ञाचा त्याग करून स्वतःहून निघून गेले आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. सर्व वेदांचे जाणकार, वेद तत्वांनी परिपूर्ण असलेले भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या यज्ञामध्ये उपस्थित आहेत. तेच माझा हा यज्ञ यशस्वी करतील. ब्रह्माजी म्हणाले, दक्षाचे हे शब्द ऐकून सर्व शिवमायेने मोहित झाले. सर्वजण देवर्षी वगैरे देवांची पूजा करू लागले आणि अशा प्रकारे यज्ञ पुन्हा सुरू झाला. मुनिश्रेष्ठ, अशा रीतीने यज्ञस्थळी राहिलेल्या अनेक देवर्षी आणि ऋषींनी यज्ञ पुन्हा सुरू करण्यासाठी तेथे पूजा करण्याला सुरुवात केली. ब्रह्मदेव पुढे म्हणू लागले, नारद, ज्यावेळी देवता आणि ऋषी दक्षाच्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले त्यावेळी गंधमादन पर्वतावरील धारागृहामध्ये दक्ष कन्या सती आपल्या सखींसोबत बसलेली होती. चंद्र रोहिणीसोबत कुठेतरी जात असल्याचे सतीने पाहिले. तेव्हा सती आपल्या प्रिय सखी विजयमालेला म्हणाली, हे विजय, पटकन जा आणि त्यांना विचार की देवी रोहिणी आणि चंद्र कुठे जात आहेत. तेव्हा विजया धावत चंद्राकडे गेली आणि नमस्कार करून त्यांना विचारले, हे चंद्रदेव, आपण कुठे जात आहात. चंद्रदेवांनी उत्तर दिले की दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये त्यांना आमंत्रित केले आहे, म्हणून ते तेथे जात आहेत. यज्ञ उत्सवाची माहिती मिळताच विजयादेवी ताबडतोब देवी सतींकडे आली आणि सतीला सर्व गोष्टीची माहिती दिली. तेव्हा देवी सतीला फार आश्चर्य वाटले की आपल्या पित्याने आपल्या मुलीला आणि आपल्या जावयाला यज्ञ उत्सवासाठी बोलावले नाही, साधी माहितीही दिली नाही. खूप विचार करूनही तिला काही समजले नाही. गोंधळलेल्या अवस्थेमध्येच ती महादेवांकडे गेली आणि त्यांना म्हणू लागली. देवी सती म्हणाली, हे महादेव, मला कळले की माझे पिता दक्ष यांनी मोठा यज्ञ आयोजित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व देव, ऋषी आणि देवतांना आमंत्रित केले आहे. सर्व देव ऋषी तेथे जमले आहेत. हे प्रभू, मला सांगा की तुम्ही तिकडे का जात नाहीत. तुम्ही तुमच्या सर्व प्रिय लोकांना भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. प्रभू, तुमच्या सर्व भक्तांनी त्या महान यज्ञाला उपस्थित राहावे आणि तुम्ही राहू नये, म्हणून माझी विनंती मानून आज माझ्या वडिलांच्या त्या महान यज्ञाला माझ्यासोबत चला. अशा प्रकारे सतीने यज्ञशाळेमध्ये चालण्यासाठी भगवान शंकरांची प्रार्थना सुरू केली. सतीचे शब्द ऐकून महेश्वर म्हणाले, हे देवी, तुझा पिता दक्ष माझा खास शत्रू झाला आहे. त्यांना माझ्याबद्दल राग आहे, म्हणून त्यांनी मला आमंत्रण दिले नाही. आणि जे लोक विना आमंत्रित इतरांच्या घरी जातात त्यांचा मृत्यूपेक्षा जास्त अपमान होतो. हे देवी, त्या यज्ञामध्ये सर्व अहंकारी, मूर्ख आणि अज्ञानी देव आणि ऋषी उपस्थित असतात. जे सर्व ऋषी आणि देवता उत्तम व्रत पाळतात आणि माझी पूजा करतात, त्यांनी त्या महान यज्ञाचा त्याग केला आणि आपापल्या स्थानी परत केले. तरी हे प्रिये, त्या यज्ञाला जाणे आपल्यासाठी अयोग्य आहे. असो, निमंत्रित न करता जाणे म्हणजे हा आपला अपमान होय. भगवान शंकरांचे शब्द ऐकून देवी सती क्रोधित झाली आणि ती भगवान शिवांना म्हणाली, हे भगवान, तुम्ही सर्वांचे देव आहात. तुमच्या उपस्थितीने यज्ञ सफल होतो. माझ्या दुष्ट पित्याने तुम्हाला आमंत्रण न देऊन तुमचा अपमान केला आहे. देवा, मला हे जाणून घ्यायचे आहे की माझ्या वडिलांनी तुमचा अनादर का केला. म्हणून मला माझ्या पित्याच्या यज्ञामध्ये मला जायचे आहे, जेणेकरून मला ते कळेल. तेव्हा प्रभू, तुम्ही मला आता आज्ञा द्या.
देवी सतीचे हे शब्द ऐकून भगवान शिव म्हणाले, हे देवी, जर तुला तिथे जायचे असेल तर तुला तुझ्या वडिलांच्या यज्ञाला जाण्याची आज्ञा मी देतो. नंदीश्वरवर बसून तू जा. भगवान शिवांच्या आज्ञेचे पालन करून देवी सतीने परिपूर्ण अलंकार धारण केले आणि देवी सती आपल्या पित्याच्या घराकडे निघाले. भगवान शिवांनी त्यांच्याबरोबर 60,000 रुद्रगण पाठवले. ते सर्व देवी सतीची स्तुती करत दक्षाच्या यज्ञाकडे निघाले. शिवगणाने सर्वत्र शिवसतींचा महिमा गायला. त्या प्रवासामध्ये जगदंबा खूप आकर्षक होती. सर्व दिशा त्यांच्या जयघोषाने गुंजत होत्या. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, ज्या ठिकाणी मोठा यज्ञ उत्सव चालू होता त्या ठिकाणी दक्ष कन्या सती गेल्या. जिथे देव, दानव आणि ऋषी मुनी मंत्र उच्चारासह अग्नीमध्ये नैवेद्य अर्पण करत होते. देवी सती नंदीवरून उतरून यज्ञशाळेकडे गेली. सती आल्याचे पाहून तिच्या आई आणि बहिणींना खूप आनंद झाला. त्यांनी देवी सतीचा आदर करायला सुरुवात केली. पण तिचे पिता दक्ष यांनी तिला पाहून आनंद व्यक्त केला नाही. त्यांनी तिच्याकडे लक्षही दिले नाही. दक्षाच्या भीतीमुळे इतर लोकही देवी सतीला मान देत नव्हते. सर्वांच्या वागणीतला तिरस्कार पाहून देवी सतीला आश्चर्य वाटले. तरीही तिने माता पित्यांच्या चरणी मस्तक टेकवले. देवी सतीने यज्ञामध्ये सर्व देवतांचे वेगवेगळे भाग पाहिले. जेव्हा सतीला तिचा पती भगवान शिवांचा त्या ठिकाणी स्थान दिसले नाही तेव्हा तिला खूप राग आला. अपमानित होऊन देवी सतीने दक्षला फटकारले आणि ती म्हणाली, हे प्रजापती, या यज्ञामध्ये तुम्ही परमपूज्य भगवान शिवांना का आमंत्रित केले नाही? ज्यांच्या सानिध्याने सर्व जग पावन होते त्या भगवान शिवांना तुम्ही ते का बोलावले नाही? त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्र आहे. तुम्ही भगवान शिवांचा अनादर केला. कदाचित तुम्ही बुद्धीच्या भ्रष्टतेमुळे हे घडले असावे. मला समजत नाही की भगवान शिव आल्याशिवाय या यज्ञामध्ये विष्णू आणि ब्रह्मा यांच्यासह सर्व ऋषी आलेच कसे? कदाचित तुमच्या बुद्धीच्या भ्रमामुळे हे सर्व घडले असावे. तेव्हा देवी सती माझ्यासमोर उभी राहिली आणि विष्णूंसह उपस्थित सर्व देवदेवता, ऋषी मुनी यांना ती बोलू लागली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, रागाने भरलेल्या देवी जगदंबेने दुःखी मनाने सर्व देवांना आणि ऋषींना अनेक वेळा फटकारले. देवी सतीचे ते बोलणे ऐकून कोणी काहीही बोलले नाही. परंतु तिचे पिता दक्ष तिच्या बोलण्याने खूप रागावले आणि ते म्हणाले. दक्ष म्हणाला, हे सती कन्ये, तुझ्या अशा या शब्दांचा फायदा काय? तू विनाकारण सर्वांचा अपमान करत आहेस. असो, मी तुला इथे येण्याचे आमंत्रण दिले नव्हते ना, मग तू इथे का आलीस? तू इथे उभे राहा किंवा परत जा ही तुझी मर्जी. पण इथे उपस्थित असलेले सर्व देव आणि ऋषी हे जाणतात की तुझा पती शिव अशुभ आहे. त्याला वेदातून बहिष्कृत करण्यात आले आहे. तो भूत, पिशाच आणि राक्षसांचा स्वामी आहे. त्याचे परिधान अत्यंत म्लान, वाईट. म्हणूनच मी या महायज्ञामध्ये त्या शिवाला आमंत्रित केले नाही. कसलाही विचार न करता ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी तुझा विवाह त्याच्याशी लावून दिला. अन्यथा शिव त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यासाठी पात्र नाही. आता तू आली आहेस तर बस. पुढे तुला जे करायचे आहे ते कर. तुला कोणतेही बंधन नाही. दक्षाचे हे शब्द ऐकून देवी सतीला खूप राग आला. तिच्या मनामध्ये राग वाढला. ती मनामध्ये विचार करू लागले की मी आता शिवजींसमोर कशी जाणार? मी त्यांच्याकडे गेले आणि यज्ञाची सर्व हकीकत त्यांनी विचारल्यावर मी काय बोलू? हा सर्व विचार करून ती आपल्या पित्याला म्हणाली, जो त्रिलोकीनाथ करुणा निदान महादेवांचा निषेध करतो तो कायमच नरकामध्ये जातो. म्हणजे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत त्याला नरक भोगावा लागतो. अशा रीतीने देवी सतीला तिथे आल्याचा खूप पश्चाताप वाटला. पती भगवान शिवांची अवज्ञा तिला सहन होत नव्हती. मग तिने पिता दक्ष यासह सर्व देवांना सांगायला सुरुवात केली. देवी सती बोलली, तुम्ही सर्व भगवान शिवांची निंदा करणारे, भगवान शिवांची उपेक्षा केली, त्यांचा अपमान तुम्ही केला. या पापाचे फळ तुम्हा सर्वांना नक्कीच भोगावे लागेल. जे भक्ती आणि ज्ञानापासून दूर आहेत त्यांनी असे कृत्य केले तर नवल नाही. पण ज्यांनी अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचे डोळे उघडले आहेत, जे ऋषीमुनींच्या चरण कमलांनी स्वतःला पवित्र मानतात, त्यांनी असे केले.
शिव या 2 अक्षरी नामाचा उच्चार केल्याने सर्व पाप शुद्ध होतात. परोपकारी महादेव स्मशानामध्ये राहतात, अंगावरती भस्म धारण करतात, गळ्यामध्ये नर्मदेची माळ घालतात, तर हे मनुष्य त्यांच्या पायाची धूळ कपाळावर लावतात, कारण ते परमात्मा आहेत, परमब्रह्म आहेत. ते नेहमी ऐश्वर्यापासून दूर राहतात. आणि अशा महापुरुषांचा तुम्ही निषेध करतात. तुम्हाला लाज कशी वाटली नाही? माझे पती भगवान शिव यांची निंदा मी ऐकली, म्हणूनच मी माझ्या या शरीराचा त्याग करणार. या यज्ञ कुंडामध्ये प्रवेश करून मी भस्म होईल. मी माझ्या प्रिय पती भगवान शिवांचा अनादर देखील पाहिला. मी माझ्या वडिलांचे त्यांच्याबद्दलचे कडू शब्द देखील ऐकले. मग आता या आयुष्याचं काय करायचं? मी आता माझा देह त्याग करत आहे. या यज्ञशाळेमध्ये जो बलवान आणि समर्थ असेल त्याने भगवान शिवांची उपेक्षा करून शुभ आणि अशुभ म्हणणाऱ्यांची जीभ कापून टाकावी, तरच तो शिवांची निंदा ऐकण्याच्या पापापासून वाचू शकेल. जर त्याला तसे करता येत नसेल तर त्याने आपले दोन्ही कान बंद करून इथून निघून जावे, तरच तो दोषमुक्त होईल. तेव्हा देवी सती आपल्या पिता दक्ष यांच्याकडे वाली आणि म्हणाली, जेव्हा माझे पती महादेवजी मला तुमच्याशी संबंध ठेवल्यामुळे दाक्षायणी म्हणतात, तेव्हा मी काय बोलू शकेन? अहो पिताश्री, माझ्या पतीचा अपमान करून तुम्ही मला त्यांच्यासमोर जायलाही सोडलं नाही. त्यामुळे आता माझ्याकडे एकच मार्ग उरला आहे. मला मिळालेल्या या घृणास्पद बोलण्यामुळे तुमच्या समोरच मी या देहाचा त्याग करीन. त्यानंतर देवी सती तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवतांना म्हणाले, तुम्ही सर्वांनी करुणा निधान भगवान शिवांची निंदा ऐकली, म्हणून तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. माझे पती भगवान शिव तुम्हा सर्वांना याची शिक्षा नक्की देतील. त्यावेळी देवीला खूप राग आला आणि हे सर्व बोलून ती शांत झाली आणि मनातल्या मनात भगवान शिवांचे स्मरण करू लागली. नारदजींनी ब्रह्माजींना विचारले, हे परमपिता, असे बोलून सती शांत झाल्या, तेव्हा तिथे काय झाले? देवी सतीने पुढे काय केले? अशा प्रकारे नारदजींनी अनेक प्रश्न विचारले आणि ब्रह्माजींना पुढील कथा सविस्तर सांगण्याची प्रार्थना केली. हे ऐकून ब्रह्माजी हसले आणि आनंदाने म्हणाले, हे नारद. गप्प राहिल्याने देवी सती आपले पती भगवान शंकरांचे स्मरण करू लागले. त्यांची आठवण आल्यावर त्यांचे संतप्त मन शांत झाले आणि मग शांत चित्ताने भगवान शंकरांचा विचार करून देवी सती उत्तरेकडे तोंड करून पृथ्वीवर विराजमान झाल्या. त्यानंतर पाण्याने अंघोळ करून त्यांनी स्वतःला कपड्याने झाकले आणि मग शुद्ध भावनेने त्यांनी आपले दोन्ही डोळे मिटले आणि पुन्हा भगवान शिवांचा स्मरण करू लागल्या. सतीने प्राणायामाद्वारे प्राण आणि अपान यांचे एकत्रीकरण केले आणि त्यांना नाभीमध्ये ठेवले. श्वासावर नियंत्रण ठेवले आणि नाभीचक्राच्या वर हृदयामध्ये स्थापित केले. सतीने योग मार्गानुसार वायू आणि अग्नी आपल्या शरीरामध्ये स्थापित केले. तेव्हा त्यांचे शरीर योग मार्गामध्ये स्थित झाले. शिवजी मनामध्ये उपस्थित होते. त्याच वेळी त्यांनी देह सोडला. त्यांचा देह यज्ञाच्या पवित्र अग्नीमध्ये पडला आणि क्षणार्धामध्ये भस्म झाला. जेव्हा तेथे उपस्थित असलेल्या मानवांसह सर्व देवी देवतांनी सतीची राग झाल्याचे पाहिले, तेव्हा असमंतात आणि पृथ्वीवर भयानक आक्रोश झाला. तो आक्रोश सर्वांना घाबरवत होता. प्रत्येक जण म्हणत होता की कोणत्या दुष्ट व्यक्तीच्या वर्तनामुळे भगवान शिवांच्या पत्नीने सतीने आपला देह सोडला. म्हणून काही लोक दक्षाला त्या दुष्टतेचा शाप देत होते, ज्याच्या वागण्यामुळे देवी सतीने हे पाऊल उचलले होते. दक्षाने आपल्याच मुलीला जीव द्यायला भाग पाडल्यामुळे सर्वजण त्याला दूषण देत होते. दुसरीकडे देवी सतीच्या सोबत असलेल्या सर्व शिवगणांनी हे दृश्य पाहिले, तेव्हा त्यांच्या रागाला पारावार उरला नाही. ते ताबडतोब शस्त्र घेऊन दक्षाला मारण्यासाठी धावले. ते 60,000 रुद्रगण रागाने ओरडत होते आणि स्वतःला शाप देत होते की ते उपस्थित असूनही आम्ही आमच्या माता सतीचे रक्षण करू शकलो नाही. त्यातल्या अनेक रुद्रगणांनी स्वतःच्या देहाचाही बळी दिला. उरलेले सर्व शिवगण दक्षाला मारण्यासाठी वेगाने पुढे जात होते. जेव्हा भृगु ऋषींनी त्यांना आक्रमण करण्यासाठी पुढे जाताना पाहिले, तेव्हा त्यांनी यज्ञामध्ये अडथळा आणणाऱ्यांचा नाश करण्यासाठी यजुर्मंत्राचा उच्चार करून दक्षिणाग्नी प्रज्वलित केला. त्याच्या परिणामामुळे यज्ञकुंडातून रिभू नावाच्या अनेक देवता, जे बलवान बलिष्ठ वीर होते, तेथे प्रगट झाले.
रेबू आणि शिवगण नावाच्या हजारो देवतांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. त्यांना ब्रह्मतेज देवता लाभली होती. शिवगणांना ठार करून त्यांनी तात्काळ त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे यज्ञामध्ये अधिक गडबड झाली. हा त्रास टाळण्यासाठी सर्व देवता आणि ऋषी भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागले. देवी सती भस्म झाली आहे आणि भगवान शिवांच्या गणाचा वध करून त्यांना पळवून लावले आहे. या विचाराने सर्व देवता आणि ऋषी व्याकुळ झाले. हे नारद, अशा प्रकारे दक्षाच्या त्या महान यज्ञोत्सवामध्ये बराच गदारोळ झाला आणि सर्वत्र गोंधळ माजला. भविष्यातील भावी वाईट परिणामांच्या आशंकेने सर्व मात्र भयभीत झाले होते. आणि श्रोतो, याचबरोबर शिवमहापुराणातील हा भाग 13 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील 14व्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.